हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ मऊ, खमंग आणि चविष्ट असा महाराष्ट्रीयन शिरा. एकदा ही पद्धत वापरून पहा, शिरा नक्कीच मस्त जमेल. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. इथे एक मोठी अर्धा वाटी रवा घेतला आहे, त्यापेक्षा थोडी कमी साखर. एका बाउलमध्ये काजू आणि बदाम यांचे काप करून घेतले आहेत, थोडेसे मनुके आणि वेलची पावडर आणि शिरा बनवण्यासाठी तूप. सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून मंद आचेवर छान खमंग सुगंध येईपर्यंत रवा भाजून घेऊया. रवा भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे तो जळणार नाही. साधारणपणे 5 ते 7 मिनिट आपल्याला अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजायला लागला की त्याचा खमंग आणि सुगंध असा वास येतो. अशा पद्धतीने आपला रवा हा छानपणे भाजून झालेला आहे. तो आता आपण एका डिशमध्ये वेगळा काढून ठेवणार आहोत. आता दुसऱ्या बाजूला पाणी गरम करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये थोडे तूप गरम करून त्यामध्ये मनुका, काजू आणि बदाम यांचे काप आपण छानपणे भाजून घेणार आहोत. मनुके तळले गेले की अशा पद्धतीने छान फुलतात. त्यानंतर आपण बदाम आणि काजू यांचे केलेले काप यामध्ये टाकून ते सुद्धा तळून घेणार आहोत. थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे. त्यानंतर हे गरम केलेलं पाणी आपण यामध्ये ओतणार आहोत. आणि मग पाण्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. त्यानंतर या पाण्यामध्ये आपण भाजलेला रवा टाकणार आहोत. बेबीला काय माहित
आता सगळं मिश्रण एकजीव करून वरून थोडंसं दूध घालूया आणि त्यामध्ये मलई टाकूया. दूध घालून झालं की त्यानंतर सर्व मिश्रण परत एकदा एकजीव करून वरून 1 चमचा तूप घालूया. झाकण ठेवून काही मिनिटं मंद आचेवर शिजू देऊया. साधारणपणे 5 मिनिटं मंद आचेवर शिरा शिजून झाला की गॅस बंद करा आणि 10 मिनिटं तसंच झाकण ठेवून थंड होऊ द्या. तर बघा, झाला आपला मऊ मऊ खमंग आणि चविष्ट शिरा अगदी तयार. हा शिरा गरमागरम सर्व करा आणि घरच्या सोबत आनंदाने खा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.